भावा बहिणींनो, नाशिकचं आणि नाशिक परिसराचं मोठेपण आणि वेगळेपण मी इथं सांगणार नाही. माननीय स्वागताध्यक्षांनी आपल्यासमोर त्यातल्या ठळक ठळक अशा प्रकारच्या गोष्टी मांडलेल्या आहेत. हे संमेलन नाशिकला दिल्यापासून गेल्या सव्वा वर्षात या संमेलनाचं खूप पाणी गोदावरीतून वाहून गेलेलं आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. माझ्या दृष्टीनं एकच गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे रखडत गेलेलं हे साहित्य संमेलन आज मोठ्या थाटामाटामध्ये पार पडत आहे. ही अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट मला वाटते. मला एका गोष्टीची उणीव भासते की या संमेलनासाठी साहित्य महामंडळानं निवडलेले अध्यक्ष डॉक्टर जयंत नारळीकर हे आले असते तर खूप बरे झाले असते. साहित्य महामंडळानं 3 वर्षांपूर्वी अध्यक्ष निवडीसाठी आपली घटना बदलली. घटना बदलल्यानंतर पहिले जे अध्यक्ष निवडले गेले ते साहित्य संमेलन सुखरूप पार पडलं. त्यात विघ्न आली होती, पण वेगळ्या कारणासाठी आली होती, अध्यक्षांमुळं नाही. दुसरं आणि तिसरं, घटना बदलल्यानंतरचं साहित्य संमेलन दुसरं उस्मानाबादला झालं आणि तिसरं इथं आडगाव नाशिकमध्ये होत आहे. या 2 साहित्य संमेलनासाठी बदललेल्या नव्या घटनेनुसार साहित्य महामंडळानं जे अध्यक्ष निवडले त्या अध्यक्षांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळं ही साहित्य संमेलनं तशी थोडी अडचणीतच आलेली होती, हे या ठिकाणी कबूल केलं पाहिजे. उस्मानाबादच्या साहित्य संमेलनासाठी ज्येष्ठ ख्रिस्ती लेखक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड साहित्य महामंडळानं केली होती. त्यांचे अनेक साहित्य संस्थांमध्ये सत्कारही झालेले होते. त्यांची प्रकृती उत्तम होती. सत्कार होईपर्यंत त्यांची प्रकृती उत्तम होती. साहित्य संमेलन 2-3 दिवसांवर आलं आणि त्यांच्या पाठीच्या कण्याच्या मणक्यांमध्ये मोठं अंतर डॉक्टरांच्या लक्षात आलं. त्यांना प्रचंड वेदना व्हायला लागल्या. ते चालू शकत नव्हते, येऊ शकत नव्हते आणि डॉक्टरांनी त्यांना मनाई केलेली होती. तरीही उस्मानाबादच्या स्वागत मंडळाची आणि साहित्य महामंडळाची मोठी अडचण होईल आपण गेलो नाही तर, असा विचार फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केला आणि विमानाची सोय उस्मानाबादचं स्वागत मंडळ करू शकत नव्हतं, म्हणून रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या किंवा सेकंड दुसऱ्या दर्जाच्या म्हणजे AC डब्यातून त्यांनी प्रवास केला. उस्मानाबादच्या स्टेशनवर उतरत असताना त्यांना उतरता येत नव्हतं. अहमदपूरचे आमदार श्री पाटील यांनी स्वतः ते त्या डब्यात होते, त्यांना उतरायला मदत करून व्हीलचेअरवर बसवलं आणि उस्मानाबादला पाठवून दिलं. उस्मानाबाद साहित्य संमेलनामध्ये अतिशय वेदना होत असताना व्हीलचेअरवर येऊन आणि 3 तास सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या बरोबर व्यासपीठावर बसून 50 मिनटं ते 1 तास आपलं भाषण त्या ठिकाणी केलं आणि तो सोहळा पार पाडला. याला आपल्यामुळं स्वागत मंडळाला ज्यानं लाखो रुपये खर्च केलेले, अनेक लोक आपल्यासाठी त्या ठिकाणी येणार आहेत, महामंडळाची त्या ठिकाणी अडचण होणार आहे, हे जाणून सगळा त्रास आपल्या डोक्यावर त्यांनी घेतला आणि त्या संमेलनाला उपस्थित राहून त्या संमेलनाचं उद्घाटन त्यांनी साजरं केलेलं होतं. एक आठवण मला या ठिकाणी सांगायची. मला डॉक्टर नारळीकरांना दोष द्यायचा नाही आहे, मी तो देणारही नाही, ती माझी इच्छाही नाही, माझ्या मनामध्येही तो विचार आलेला नाही. पण नारळीकरसुद्धा या उद्घाटनापुरतं सगळी व्यवस्था स्वागत मंडळ करण्यासाठी समर्थ असताना जर आले असते, तासभर बसले असते, अर्धा तास बसले असते, तर रसिकांना, महामंडळाला आणि स्वागत मंडळाला प्रचंड आनंद झाला असता. आज नाही म्हटलं तरी एक वेगळी किनार या साहित्य महामंडळ या उद्घाटन सोहळ्याला त्यांच्या अनुपस्थितीमुळे लागलेली आहे. एक मोठं उदाहरण आहे. ही 2 उदाहरणं
मी एवढ्यासाठी आपल्यासमोर मांडतो की साहित्य महामंडळाला पुन्हा आपला अध्यक्ष निवडण्यासाठी घटना बदलावी लागेल किंवा घटना बदलण्यासाठी याचा विचार करावा. नाहीतर पुढच्या संमेलनामध्ये सुद्धा अशा प्रकारची पाळी येऊ शकते. आणि 3-3 महिने इथं भुजबळ साहेब असं म्हणाले की आम्ही 15 दिवस 3 आठवडे राबलो. खरं म्हणजे त्याच्यापेक्षा ते जास्तच राबलेले आहेत, त्यांचे लोक जास्त राबलेले आहेत. आधीही त्यांनी तयारी केलेली होती. तो 1 महिना त्यांनी सोडून दिलेला आहे गेल्या वर्षीचा. हे सगळं जर लक्षात घेतलं तर लोक राबतात, निधी जमा करतात, पैसे जमा करतात, आपला खूप वेळ खर्च करतात आणि ऐन वेळेला जर काही कारणामुळं असं काही घडलं तर महामंडळ तर अडचणीत येतं, संपूर्ण संमेलन अडचणीत येतं. आणि म्हणून महामंडळानं यापुढे दक्षता जर घ्यायची असेल, असं व्हायचं नसेल, आपल्या नावावर हे साहित्य संमेलन होतं आहे असं होऊ द्यायचं नसेल तर अतिशय जागरूकपणानं अध्यक्ष निवडण्याची आवश्यकता आहे असं मला आजचा अध्यक्ष म्हणून या 2 अनुभवांवरून वाटायला लागलेलं आहे. निदान हिंडता फिरता अध्यक्ष निवडला गेला पाहिजे अशी या पाठीमागची माझी भूमिका आहे. माझे सर्व सहकारी मित्र या दृष्टीनं याच्यापुढे विचार करतील अशा प्रकारची अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. या संमेलनासाठी निश्चित केलेले सर्व निमंत्रित साहित्यिक, विशेषतः कवी, कारण कवींचा फार मोठा वर्ग असतो आणि फार मोठा उत्साह असतो त्यांना, खूप यांना वाट पाहावी लागली. पण त्यांनाही दिसत होतं की साहित्य महामंडळ व स्वागत मंडळ हे या उशिराला जबाबदार नाही. करोनानं त्यांचेही हात बांधून ठेवलेले आहेत म्हणून हा उशीर झालेला आहे. काही का असेना एकदाचं हे संमेलन होतं आहे ही माझ्या, आपल्या आणि स्वागत मंडळाच्याही दृष्टीनं अतिशय महत्त्वाची, एकूणच मराठी समाजाच्या, मराठी माणसांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची अशा प्रकारची गोष्ट आहे असं मी मानतो आणि आपणही मानाल. मित्र हो, संमेलनामध्ये 3 दिवस भरगच्च अशा प्रकारचे कार्यक्रम ठेवलेले. काहींचा उल्लेख आदरणीय भुजबळ साहेबांनी या ठिकाणी केलेला आहे. 1-2 गोष्टींचा उल्लेख मलाही केला पाहिजे. ज्यामध्ये ज्येष्ठ लेखक, प्रकाशक रामदास भटकळ यांची प्रकट मुलाखत ठेवलेली आहे. ही प्रकट मुलाखत अनोखी होणार आहे असा माझा अंदाज आहे आणि म्हणून या मुलाखतीला आपण आवर्जून उपस्थित राहिलं पाहिजे असं माझं आवाहन आहे. आणखी एका कार्यक्रमाचा मी मुद्दाम उल्लेख करेन की आजचे तरुण कवी, तरुण लेखक यांना बोलतं करणं हे या व्यासपीठानं उस्मानाच्या साहित्य संमेलनापासून हातात घेतलेलं आहे, त्याकडे लक्ष दिलेलं आहे. मागच्या संमेलनामध्ये आम्ही कथाकारांना बोलतं केलं, त्यांनी त्यांच्या लेखनाबद्दल आणि इतरांच्या लेखनाबद्दल आपली मतं मांडली, संवाद साधला. यावेळेला तरुण कवींना या संमेलनामध्ये बोलतं करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, त्यांच्याशी संवाद साधला जाणार आहे आणि म्हणून हा एक अनोखा जो उपक्रम आहे, हा अनोखा उपक्रम आजच्या कवींसाठी, कवींच्या अभ्यासकांसाठी, रसिकांच्यासाठी हा साहित्य महामंडळानं या संमेलनात आणि स्वागत मंडळानं या संमेलनामध्ये ठेवलेला आहे. त्यालाही आपण आवर्जून उपस्थित राहिलं पाहिजे. आणखी एक गोष्ट आहे, भुजबळ साहेबांनी सूचक अशा प्रकारचा उपयोग केला की अलीकडे ठाले पाटील आणि भुजबळ साहित्य संमेलन घेत आहेत. मी औरंगाबादच्या साहित्य संमेलनामध्ये जेव्हा आम्ही ते घेतलं 2004मध्ये तेव्हा हा उल्लेख केलेला होता. महात्मा फुल्यांचा उल्लेख करून किंवा संदर्भ देऊन हाच नेमका उल्लेख मी त्यावेळेला केलेला होता की खूप स्वरूप संमेलनाचं बदलत चाललेलं आहे. आपला समाज हा स्थितिशील राहिलेला नाही आहे, गतिशील झालेला आहे, डोळसपणानं विचार करायला लागलेला आहे आणि म्हणून त्यामध्ये नेहमी बदल हे जलद गतीनं होत नसतात, संथ गतीनं होतात. संथ गतीनं का होईना यामध्ये बदल होत आहेत आणि त्या बदलाचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. पण काही बाबतीमध्ये मात्र समाज किंवा समाजातले जे कोणी धुरीण असतील ते धुरीण मौन पाळतात, गप्प बसतात, सोयीनं वागतात. या सोयीनं वागणाऱ्यांच्यासाठी मुद्दाम एक परिसंवाद चर्चेसाठी जो स्फोटक व्हावा अशी साहित्य महामंडळाची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आज हे कळीचे प्रश्न झाले, त्याकडे मध्यमवर्ग लक्ष द्यायला तयार नाही. एकेकाळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मध्यमवर्ग भांडत असे, आता कोणी बोलत नाही आणि मग त्यावर एक परिसंवाद ठेवताना तो विषय आम्ही ठेवलेला आहे की त्यांची दुःख असीम आहे, त्याला सीमा नाही. या दुःखांच्याकडे कलाक्षेत्रातील जे धुरंधर आहे, जे धुरीण आहे, जे सेलिब्रिटी आहे, हे मौन का पाळू नयेत?
त्यांच्याकडे उपेक्षेनं का पाहतात? इतका दुर्लक्षित घटक आहे का हा घटक इतका दुर्लक्षित नाही आहे. किंवा राजकारणी निर्दयपणानं त्यांच्यासाठी का वागतात? वर्षे आंदोलन करावं लागतं त्याला, तरी सुद्धा आम्ही लक्ष देत नाही त्यांच्या प्रश्नाकडे. इतके क्षुल्लक प्रश्न आहेत का शेतकऱ्यांचे? याच्यावर जो परिसंवाद ठेवलेला आहे, याही परिसंवादाला जरी आपण मध्यमवर्गीय असाल तर लक्ष आपण उपस्थित राहिलं पाहिजे आणि ते प्रश्न वक्त्यांच्या तोंडून समजावून घेतले पाहिजे आणि आपल्या मनामध्ये ज्या काय भूमिका असतील त्यांच्याबद्दलच्या त्याचा पुनर्विचार केला पाहिजे. याला आपण उपस्थित राहा, कवी संमेलन आहे, आवर्जून उपस्थित राहा असं मी आवाहन करतो. ग्रंथ दालनामध्ये जा आणि उत्तमोत्तम अशा प्रकारचे ग्रंथ या ग्रंथ प्रदर्शनामध्ये ठेवलेले आहेत, त्यातले विकत घ्या. दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. पूर्वीची सार्वजनिक ग्रंथालय आणि आताची सार्वजनिक ग्रंथालय याच्यामध्ये खूप फरक झालेला आहे. आताच्या सार्वजनिक ग्रंथालयामध्ये उद्बोधन करतील, अभ्यासाला उपकारक ठरतील अशा प्रकारचे ग्रंथ आपल्याला सापडतीलच याची खात्री देता येत नाही. पूर्वीच्या ग्रंथालयांमध्ये हे घडत होतं, कारण आम्ही त्याच्यावर घडलो, आम्ही त्याच्यावर पोचलो, आमचं वाचन त्याच्यावर झालेलं आहे, म्हणून मी हे खात्रीनं आपल्याला सांगू शकतो. तेव्हा मी आपल्या सर्वांना अशी विनंती करीन की या सगळ्या उपक्रमांना आपण भरभरून प्रतिसाद द्या. उत्तम दर्जाचे ग्रंथ आपण आपल्या ऐपतीनुसार विकत घ्या आणि हे जे साहित्य, या साहित्य संमेलनाचा जो घाट नाशिककरांनी, स्वागत मंडळानं आणि महामंडळानं या ठिकाणी घातलेला आहे, त्याला अशा पद्धतीनं सक्रिय अशा प्रकारचं बळ द्या, अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करणार आहे. मित्र, मी इथं थांबणार होतो, पण 5-6 दिवसापूर्वी एका लेखकानं साहित्य महामंडळाच्या अध्यक्षावर आणि स्वागत मंडळाच्या स्वागत अध्यक्षावर त्याच्या मनामध्ये जे आहे त्यासाठी नुसते प्रश्नच उपस्थित केलेले नाही आहेत, तर संमेलनच एका अर्थानं बाधित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजकाल जो तो उठतो आणि आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचे मुद्दे काही काढून संमेलन वेठीला धरतो. संमेलन हे समाजाचं आहे. आम्ही जरी हे संमेलन या ठिकाणी घडवत असलो तरी आम्ही निमित्त मात्र या ठिकाणी आहोत. आम्ही तुमच्या वतीनं काम करतो, स्वागत मंडळ तुमच्या वतीनं काम करतं, राबतं. समाजाच्या वतीनं या ठिकाणी काम जर करत असेल तर संमेलन वेठीला धरता कामा नये. या साहित्य संमेलनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हे साहित्य संमेलन वेठीला धरलं गेलं. किती प्रश्न उपस्थित केले, जातीपातीपासून सगळ्या प्रकारचे प्रश्न इथं उपस्थित झाले. आमच्या कोणाच्याही मनामध्ये जातपात येत नाही. साहित्य महामंडळाच्याही जातपात मनात येत नाही, स्वागत मंडळाच्याही जातपात मनात येत नाही. तसं असतं तर आम्ही साहित्य संमेलनच घेतलं नसतं. मग आम्ही आमच्या जातीपुरतं संमेलन पुरवलं असतं. नाहीतरी आता जातीची संमेलनं व्हायलाच लागलेली आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. आम्ही हे सर्वांचं, अखिल मराठी समाजाचं आणि केवळ ते महाराष्ट्रात राहणाऱ्याच नाही तर संबंध भारतात किंवा जगामध्ये राहणाऱ्या मराठी समाजासाठी ही साहित्य संमेलनं ठिकठिकाणची स्वागत मंडळ आणि साहित्य महामंडळ घेत असतं आणि ते संमेलन नेमकं वेठीला धरलं जात असतं. नाशिकचं संमेलन जितकं वेठीला धरलं गेलं तितकं आजपर्यंत कोणतंही साहित्य संमेलन धरलं गेलं नाही. याचा मला खेद वाटतो. मी निषेध काही करणार नाही, पण याचा मला खेद वाटतो. आपण विचार केला पाहिजे की लोक काम करतात तर त्यांना काम करू द्या. तुमचा प्रश्न असेल तर मुख्याला जाऊन भेटा. तुमचं कोणी ऐकत नाही असं वाटत असेल तर त्याचा जो कोणी मुख्य असेल त्यांना जाऊन भेटा, चर्चा करा आणि चर्चेतून जे काही थोडेफार प्रश्न सुटू शकतात हे अशा पद्धतीनं वेठीला धरून वादळ निर्माण करणं किंवा अडथळे निर्माण करणं हे योग्य नाही. हे या निमित्तानं आम्हाला आपल्या निदर्शनामध्ये आणून द्यायचं आहे. एका लेखकानं दोन्ही स्वागत मंडळ आणि महामंडळ यांच्यावर आक्षेप घेतले. त्यांचा सत्कार त्यांना या ठिकाणी पाहिजे होता आणि जे कारण त्यांनी निवडलं ते कारण फसवं आहे, फुसकं आहे, खोटं आहे. सत्कार झाला असेल पण साहित्य महामंडळानं तो सत्कार केला नव्हता हे मला या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगायचं. मी फक्त एकच उदाहरण देईन. याच्यापूर्वीसुद्धा मोठमोठे पुरस्कार अनेकांना मिळतात. वि स खांडेकरांपासून भालचंद्र नेमाड्यांच्यापर्यंत मध्ये विंदा करंदीकर आहेत, कविवर्य कुसुमाग्रज, महाराष्ट्राचा सांस्कृतिक चेहरा
किंवा महाराष्ट्राला ज्यानं सांस्कृतिक चेहरा दिला असे कविवर्य कुसुमाग्रज नाशिकचे आहेत. कुसुमाग्रज आहेत, वृंदा करंदीकर आहेत, भालचंद्र नेमाडे आहेत, विजय तेंडुलकर आहेत आणि महेश एलकुंचवार आहेत. यांनाही मोठे मोठे 15-15 लाखाचे पुरस्कार सरकारचे नसले तरी आणि साहित्य अकादमीचे अनेकांना मिळाले आहेत. ज्यांना मिळतात त्या सगळ्यांची पुस्तकं चांगली असतातच असं नाही. काहींची असतात, त्यांचा उदो केला जातो. काहींची नसतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आपण जर लक्षात घेतलं तर हे जे 6 लेखक आहेत, सर्व वर्तमानपत्रसृष्टीनं या 6 लेखकांच्यावर भरभरून पुरवण्या काढलेल्या आहेत. 4-4 पानाच्या, 3-3 पानाच्या, 8-8 महिना त्यांचं कौतुक त्यांनी केलेलं आहे आणि खेड्यापाड्यातल्या लोकांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. जेव्हा हे आक्षेप किंवा हे शिंतोडे आमच्यावर उडवण्याचा प्रयत्न झाला, त्या लेखकाला जेव्हा सरस्वती सन्मान जाहीर झाला त्यावेळेला सगळे समाजाला, ज्या वाचकांना कळलं त्यावेळेला ही बातमी कुठं आली, हे वर्तमानपत्राच्या कोणत्या पानावर आली हे शोधावं लागलं. याच्यामध्ये ज्याला सरस्वती सन्मान मिळाला त्यानं याचं कारण शोधलं पाहिजे की बाकीच्यांच्यावर 4-4 पानं पुरवण्या, 3-3 पानं पुरवण्या, महिना कौतुक आणि आपलं कोणी नावही घेत नाही, याचं इंगित काय, हे इंगित समजून घेतलं पाहिजे. मी त्यांचा सत्कार करायसाठी पत्र त्यांना दिलेलं होतं. हे संमेलन झाल्यानंतर आम्ही महामंडळाच्या वतीनं, मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं त्यांचा औरंगाबादला सत्कारही घेणार होतो. त्यांचे प्रकाशक बर्वे हे यांना माहीत आहे, त्यांच्याशी मी बोललेलो होतो आणि तुम्हालाही मी बोलवणार आहे असंही मी त्यांना सांगितलेलं होतं. पण दम पाहिजे, दम नाही. माझा नाशिकला सत्कार होत नाही. मी 25 वर्ष नाशिकला होतो. फुले आंबेडकरांचं नाव घेऊन आणि भुजबळांच्या समतेच्या विचाराचा उल्लेख करून हे काय करतात, अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केलेला होता. आणि महामंडळाच्या अध्यक्षाला तर त्यांनी म्हणजे मला बेश्रम म्हटलेलं आहे. मला त्याच्यामध्ये बेश्रम म्हटलेलं आहे म्हणून त्यांना काही फरक पडत नाही. त्यांना फरक पडत नाही आहे, पण आत्मचिंतन करा ना. दुसऱ्या समोर प्रश्न उपस्थित करण्याऐवजी, बेश्रम म्हणण्याऐवजी वर्तमानपत्राने तुमच्यावर अर्धा पानही पुरवणी का काढली नाही? कुठल्याच वर्तमानपत्रानं, हे वर्तमानपत्रानेही सांगावं, वर्तमानपत्रानेही सांगावं नुसत्या बातम्या छापण्यापेक्षा. ही का काढली नाही? अर्धा पानही नाही आणि दुसऱ्यांच्यावर 4 पानं, 3 पानं, 2 पान, महिना 2-2 महिने त्यांचे सत्कार आणि त्यांच्या संबंधीचं कौतुक सगळीकडे येत होतं. मला असं वाटतं की हे जर त्यांनी याच्यावर आत्मचिंतन केलं असतं तर भुजबळांना दोष देण्याची पाळी त्यांच्यावर आली नसती. अगदी नको त्या भाषेमध्ये माझ्या साहित्य महामंडळाचा अध्यक्ष असल्यामुळं मला बेश्रम म्हणण्याची पाळी त्यांच्यावर असली नसती. मी त्यांना असं सांगतो की त्यांनी जो दाखला दिलेला आहे त्या दाखल्यासाठी असं सांगतो की उस्मानाबाद साहित्य संमेलनामध्ये ज्या सत्काराचा आपण उल्लेख करता त्या सत्कारासाठी आपण इंटरनेटवर गुगलवर जा आणि गुगलवर जाऊन ज्यांचा सत्कार झाला त्यांचं जे 6-7 पानाचं भाषण आहे, सूत्रसंचालकाच्या निवेदनासकट ते नीट ऐका. दैनिक लोकसत्तेनं ते त्याची चित्रफित करून गुगलवर टाकलेली आहे. कोणालाही ते पाहायला मिळू शकतं आणि त्यात काय उल्लेख आहे ते उल्लेख तपासावे. पुण्याच्या लोकमतच्या वार्ताहर प्रज्ञा केळकर यांनीसुद्धा स्वागत मंडळ अशा प्रकारचा उल्लेख मी केलेला असताना त्यातलं स्वागत खुबीनं गाळलं. फक्त मंडळ म्हटलं म्हणजे भ्रम निर्माण करायचे आणि जे काम करतात त्यांना पिंजऱ्यामध्ये उभं करायचं, त्यांना पिंजऱ्यामध्ये, दोषीच्या पिंजऱ्यामध्ये त्यांना उभं करायचं. हे बरोबर नाही. हे वर्तमानपत्रांना सुद्धा शोभत नाही आणि ज्या लेखकानं हे उद्योग केले त्यालाही शोभत नाही. या सगळ्यांनी आत्मचिंतन करावं आणि तपासून घ्यावं, गुगलवर जावं आणि मग दोष द्यावे, मग उदाहरणं द्यावीत. अशा प्रकारचा जाणीवपूर्वक मी आपल्यासमोर हे ठेवतो. संमेलन नासवू नका. याच्यामुळे संमेलन नाचतात, संमेलनाला अडथळे निर्माण होतात आणि यशस्वी व्हायचे तर लोक ज्याला काय म्हणता येईल आपल्याला अस्वस्थ होतात. इंग्रजीमध्ये आपण डिस्टर्ब म्हणतो. तर अशा पद्धतीनं त्यांच्या मनावर परिणाम होतो. त्यामुळं त्यांच्या कामावरही परिणाम होऊ शकतो. तेव्हा अशा गोष्टींच्याकडे गांभीर्यानं आपण पाहिलं पाहिजे. असं आवाहन, अशी विनंती मी आपल्याला करतो. पुन्हा एकदा आपण सगळेजण या संमेलनाला 3 दिवस भरभरून उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती, अशा प्रकारचा आग्रह मी करतो. आणि थांबतो. कुठलीही संस्था, कुठलीही व्यक्ती, तिला वाटलं पाहिजे की हा मोठा माणूस आहे, मोठा लेखक आहे, याचा सत्कार केला पाहिजे. सत्कार मागून मिळत नसतात, सन्मानानं ते सत्कार झाले पाहिजे. हे जे 6 लेखकांचा मी जो उल्लेख केला, खांडेकरांपासून
ते एलकुंच वारांच्यापर्यंत यांनी कधीही कोणाला सत्कार मागितला नाही. याचं कारण त्यांना विश्वास होता, त्यांना माहीत होतं की आपलं सामर्थ्य आपल्या लेखनात आहे. हाच आपला सत्कार आहे. या नजरेनं शरणकुमार लिंबाळे यांनी आपल्या कादंबरीचं वर्तमानपत्राने का कौतुक केलं नाही, वाचकांनी का दखल घेतली नाही, का आपलं कौतुक केलं नाही, हे तपासावं अशा प्रकारचं आवाहन करून आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत करून मी थांबतो. आपण माझं ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो.